नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरात पुन्हा एकदा अवैध शस्त्रसाठ्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेला अर्शुद्दीन मोहम्मद तरकुद्दीन खतीब हा आरोपी हैदराबाद येथून उमरखेडमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी आपल्या ताब्यात देशी कट्टा आणि जिवंत कारतूस बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे देशी कट्टा व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 तसेच महाराष्ट्रातील पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। प्रश्न असा आहे की तडीपार केलेला आरोपी पुन्हा उमरखेडमध्ये कसा दाखल झाला, त्याच्याकडे देशी कट्टा कुठून आला, यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा आता पोलीस तपास घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार खिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड तसेच इतर गुन्हेगार कितीही चालाक असलं तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे उमरखेड पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले। पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड। नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरात पुन्हा एकदा अवैध शस्त्रसाठ्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेला अर्शुद्दीन मोहम्मद तरकुद्दीन खतीब हा आरोपी हैदराबाद येथून उमरखेडमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी आपल्या ताब्यात देशी कट्टा आणि जिवंत कारतूस बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली। या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे देशी कट्टा व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 तसेच महाराष्ट्रातील पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। प्रश्न असा आहे की तडीपार केलेला आरोपी पुन्हा उमरखेडमध्ये कसा दाखल झाला, त्याच्याकडे देशी कट्टा कुठून आला, यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा आता पोलीस तपास घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार खिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड तसेच इतर गुन्हेगार कितीही चालाक असलं तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे उमरखेड पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले। पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड।